आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे देव अधिपतींना खाली का आणतो. सर्वांनी आपल्या आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. देव अधिपतींना किंवा पुढाऱ्यांना खाली का आणतो. हा विषय आज आपण शिकणार आहोत. आणि हा विषय शिकण्या अगोदर ह्या विषयाशी संबंधित जे कीवर्ड आहे किंवा मुख्य वचन आहे ते आहे लूक याचं पहिला अध्याय आणि वचन 52. लूक पहिला अध्याय आणि वचन 52 यावेळेला आपण काढूया. आणि पहा त्या ठिकाणी लूक याचं पहिला अध्याय आणि वचन 52 मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे. लूक पहिला अध्याय आणि वचन 52 कोणीतरी काढा. आणि ह्या वचनातूनच आज आपण हा विषय जो आहे तो संपूर्ण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्याने अधिपतींना राजआसनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. व्हेरी गुड. आता हे जे गीत आहे हे मरियेचे गीत आहे. आणि मरिया ह्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या गीतातून हे सांगत आहे की परमेश्वर देवाने अधिपतींना राजसनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे. आणि आजचा आपला विषय हा आहे की देव अधिपतींना खाली का आणतो. आणि हा विषय शिकत असताना ह्या विषयाशी संबंधित प्रत्येक जे मुद्दे आहे ते बारकाईने लिहून घ्या. आणि त्या मुद्द्यांना घेऊन देवाचं जे वचन आपण आज शिकणार आहोत ते देखील आपल्या नोट्स मध्ये लिहा. आणि पवित्र शास्त्रामधून ज्या वेळेला ते वचन तुम्ही काढाल तर त्या वचनाच्या खाली अंडरलाईन करा आणि प्रत्येक मुद्दे ह्या विषयाशी संबंधित जे आहे ते समजून घ्या. आणि मग आजचा हा जो विषय आहे देव अधिपतींना खाली का आणतो यातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. मुद्दा क्रमांक 1 आहे अभिमानाने भरलेल्या पुढाऱ्यांना देव विरोध करतो म्हणून त्यांना खाली आणले जाते. मुद्दा क्रमांक 1 लिहा. अभिमानाने भरलेल्या अधिपतींना किंवा पुढाऱ्यांना देव विरोध करतो म्हणून त्यांना खाली आणले जाते. आणि आज आपण जर ख्रिस्ती जगामध्ये पुढाऱ्यांचं खऱ्या अर्थाने जर अवलोकन जर केलं तर ज्या गोष्टी देव हा अपेक्षित करत नाही त्याच गोष्टी आज पुढाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. अनेक गोष्टी आहे येणार दिवसांमध्ये आपण ते शिकणार आहोत. पण आज आपण हा विषय शिकत असताना ह्या विषयातला मुद्दा क्रमांक जो 1 आहे त्यामध्ये आपण पाहतो की आज अनेक पुढाऱ्यांमध्ये अभिमान आहे. आणि त्यांच्या ठाई असलेला जो अभिमान आहे त्यामुळेच देव हा त्यांना विरोध करतो. आणि इतका विरोध करतो की ज्या पदावरती देवाने त्यांना कारभार करण्याकरता ठेवलेला आहे तिथून देव त्यांना खाली आणतो. आणि बघा ह्या मुद्द्याला समजून घेण्या अगोदर आपण याकोबाचं पत्र 4था अध्याय आपण काढूया आणि वचन 6 आपण वाचणार आहोत. आणि याकोब हा आत्म्याच्या प्रेरणेने त्या ठिकाणी अभिमानी लोकांना घेऊन काही महत्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि बघा याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. इब्री लोकांच्या पत्रानंतर याकोबाचं पत्र आहे. तो अधिक कृपादान देतो यास्तव शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि दीनास कृपादान देतो. व्हेरी गुड. बघा देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे की देव हा अभिमानी जे पुढारी आहे, ज्या पुढाऱ्यांमध्ये गर्व आहे अशा पुढाऱ्यांना देव विरोध करतो. अशा अभिमानाने भरलेल्या अधिपतींना पुढाऱ्यांना जे आहे लोकांना जे आहे तो देव विरोध करतो. देवाला त्याच्या राज्यामध्ये कारभार पाहण्याकरता लीन आणि नम्र लोकांची गरज आहे, दीन लोकांची गरज आहे. गर्वाने भरलेल्या अभिमानाने भरलेल्या लोकांची गरज देवाला नाही. आणि ज्या वेळेला देव हा अशा प्रकारच्या गर्वाने भरलेल्या किंवा अभिमानाने भरलेल्या पुढाऱ्यांना पाहतो त्यावेळेला देव त्यांना विरोध जे आहे करायला सुरुवात करतो. आता देवाचा अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना विरोध करण्याचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत. ते येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. पण ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज देखील वर्तमान समयामध्ये
अशा प्रकारच्या अभिमानाने भरलेल्या पुढाऱ्यांना आपण देवाच्या राज्यामध्ये देवाची सेवा करताना जे आहे ते पाहतो, जी देव मुळीच जे आहे त्यांच्याकडनं त्यांच्याकडे असलेल्या अभिमानामुळे स्वीकारत नाही. आणि मग असे जे पुढारी आहे त्यांना देव विरोध करतो, आणि इतका विरोध करतो की त्यांना त्यांच्या पदावरून जे आहे तो खाली आणतो. अशा प्रकारचे पुढारी हे आपल्याला आजच्या वर्तमान समयावर देखील पाहायला भेटतात, आणि अशा प्रकारचे पुढारी हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये देखील पाहायला भेटतात. आता सर्वच पुढारी आपण पाहणार नाही, पण काही पुढारी आपण पाहणार आहोत ज्यांना परमेश्वर देवाने विरोध केला, कारण त्यांच्या ठाई गर्व होता, कारण त्यांच्या ठाई अभिमान होता, आणि इतका विरोध परमेश्वराने त्यांना केला की त्यांना त्यांच्या स्थानावरून जे आहे ते त्यांनी खाली आणले. आणि बघा, पहिला जो पुढारी आहे त्याचं नाव आहे नबुखदनेस्सर. आता नबुखदनेस्सर राजा जो आहे त्याच्यामध्ये अभिमान होता, म्हणून देवाने त्याला विरोध केला आणि त्याला खाली जे आहे ते आणलं त्याच्या पदावरून. ज्या वेळेला आपण दानिएलचं पुस्तक 4था अध्याय आपण काढतो, त्यावेळेला दानिएलच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 30 आणि 31 वचनातून आपल्याला हे समजून येतं की परमेश्वर देव कशा प्रकारे नबुखदनेस्सराला जे आहे तो विरोध करत आहे, कारण त्याच्या ठाई अभिमान होता, त्याच्या ठाई गर्व होता. त्याने परमेश्वर देवाला कुठल्याही प्रकारे आपण पाहतो की आदर जो आहे तो दिलेला नाही. परमेश्वर देवाला कुठल्याही प्रकारे सन्मान जो आहे तो दिलेला नाही. कुठल्याही प्रकारे परमेश्वर देवाला त्याने आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थानावरती जे आहे ते ठेवलं नाही, तर त्याने त्याच्या स्वतःला जे आहे ते सन्मान त्या ठिकाणी दिलेला पाहायला भेटतो, स्वतःला गौरव जे आहे त्याने घेतलेला पाहायला भेटतो. आणि अशा प्रकारच्या त्याच्या ठाई असलेला जो काही गर्व आहे, अशा प्रकारचे असलेला जो काही आपण पाहतो की अभिमान आहे, त्याच्यामुळे देवाने त्याला जो विरोध केला. आणि बघा वचन काय सांगितलं, दानिएल याचा 4था अध्याय आणि 30 आणि 31 वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुखद्रेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनातून आपल्याला काय समजतं की नबुखदनेस्सर हा जो राजा आहे त्याने वचन 30 मध्ये अशा काही गोष्टी बोललेल्या आहे ज्या गर्विष्ठपणाच्या आहे, ज्या अभिमानाच्या आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्या वेळेला नबुखदनेस्सर राजा त्या ठिकाणी बोलला, त्यावेळेला त्याला परमेश्वर देवाने विरोध जो आहे तो केला. आणि बघा, परमेश्वर देवाचा जो विरोध आहे तो कुठपर्यंत त्या व्यक्तीला असतो ते आपल्याला वचन 31च्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. आणि ते हे आहे की, हे राजा नबुखदनेस्सरा, तुला हे समजून यावं, हे राजा नबुखदनेस्सरा, तुला हे कळावं की तुझ्या हातची राज्य सत्ता जी आहे ती गेली आहे. का? कारण त्या राज्य सत्तेला अनुसरून अशा प्रकारच्या गोष्टी तुझ्या ठाई नाहीये, तर त्या राज्य सत्तेला अडखळण होईल अशा प्रकारच्या गोष्टी तुझ्या ठाई आहे. आणि त्यातली एक गोष्ट जर काय आहे तर ते आहे तुझ्या ठाई असलेला अभिमान, तर तो आहे तुझ्या ठाई असलेला गर्व. लक्ष द्या, ज्या वेळेला परमेश्वर देव हा एखाद्या पुढाऱ्याला त्याच्या सेवा करता पाचारतो, त्यावेळेला त्या पुढाऱ्यामध्ये अभिमान असावा किंवा गर्व असावा अशी देवाची मुळीच इच्छा नाही. तर तो पुढारी लीन असावा, तो पुढारी नम्र असावा, तो पुढारी जे आहे ना देवाच्या स्वभावाने भरलेला असावा. म्हणून तर फिलिप्पियराच्या पत्रामध्ये संत पौलाच्या माध्यमातून आत्म्याच्या प्रेरणेने हे लिहिण्यात आलेलं आहे की अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. आणि येशूच्या ठाई कोणती चित्तवृत्ती ती? तर वचन सांगते की त्याने आपल्या स्वतःला इतकं नम्र केलं की त्याने मनुष्यामध्ये दासाचं रूप जे आहे ते धारण केलं. आणि त्याचं नम्रपण हे आपल्याला सुवर्तमानाने दिसून येतं की त्याने शिष्यांचे पाय जे आहे ते धुतले. देवाला त्याच्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे पुढारी हवे आहे, देवाला त्याच्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे अधिपती हवे आहे, तर ज्यांच्या ठाई नम्रता आहे, ज्यांच्या ठाई दीनता आहे, अशा प्रकारच्या पुढारी देव त्याच्या राज्यामध्ये जे आहे ना पाहू इच्छित आहे. अशा प्रकारचे पुढारी त्याला नको आहे जे गर्वाने भरलेले आहे, जे अभिमानाने भरलेले आहे. आणि ह्या ठिकाणी नबुखदनेस्सर राजाच्या ठाई असलेला जो काही गर्व आहे, नबुखदनेस्सर राजाच्या ठाई असलेला जो काही अभिमान आहे,
तो आपल्याला वचन 31 मध्ये अतिशय स्पष्टपणे त्याच्या बोलण्यातून जे आहे ना तो दिसून येतो. आणि तो म्हणत आहे ह्या ठिकाणी वचन 30 मध्ये, तो ह्या ठिकाणी म्हणत आहे, त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने आणि माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी बांधले आहे ना. लक्ष द्या, त्याचं सर्व जे श्रेय आहे ना बांधण्यासंदर्भाचं, ते त्याने स्वतःला जे आहे ते दिलं, देवाला दिलं नाही. आज अनेक पुढारी अशा प्रकारच्या चुका देवाच्या राज्यामध्ये करून देवाचं राज्य करता अडकण्याचं कारण जे ठरत आहे. आज अनेक जे लोक आहे ना देवाच्या सेवेमधले, हे अडखळत काय माहिती का? कारण अनेक चुका ह्या पुढाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या गर्वामुळे, त्यांच्याकडे असलेल्या अभिमानामुळे जे ते करून ठेवलेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना देव विरोध करतो. अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना देव जो आहे ना खाली आणतो. लक्ष द्या. आणि आणखीन एक पुढारी आपण पाहणार आहोत, त्याचं नाव आहे उज्जिया राजा. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण दुसरे इतिहास, आपण यावेळेला वचन काढूया दुसरे इतिहास आणि त्याचं 26वा अध्याय आणि 16 ते 21 पहा. त्या ठिकाणी कशा प्रकारे उज्जिया राजाने जे आहे अभिमान बाळगला, गर्व जे आहे ते केला, आणि त्याच्या त्या गर्वामुळं, त्याच्या त्या अभिमानामुळं त्याला त्याच्या राजपदावरून जे आहे ते खाली आणण्यात आलं. कोणीतरी दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय आणि 16 ते 21 वाचायची मदत करा. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाणण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. अजर्या याचक राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उज्जिया, परमेश्वरा पितर्थ तू धूप जाणणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंशज जे याजक त्यांना धूप जाणण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचे हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस. अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. तेव्हा उज्जियाला क्रोध आला. तो धूप जाणण्यासाठी त्याने हातात दुपाटणे घेतले होते आणि तो याजकांवर संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. मुख्य याजक अजर्या व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीत पडले. तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालवून दिले. परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उज्जिया राजा आमरण कोळी राहिला. तो कोळी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले व त्याचा पुत्र योथाम व राजघराचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की उज्जिया हा एक पुढारी काय, उज्जिया हा एक अधिपती आहे. परंतु ह्या ठिकाणी वचन असं सांगतं की ज्या वेळेला तो समर्थ झाला, संपन्न झाला, त्यावेळेला त्याचं जे हृदय आहे ते उन्मत्त झालं. त्याच्यामध्ये अभिमानाने प्रवेश केला, त्याच्यामध्ये गर्वाने प्रवेश केला, तो गर्विष्ठ झाला. आणि बघा, वचन सांगतं की तो बिघडला आणि त्याने अभिमानाने, गर्वाने जे आहे ना, ज्या गोष्टी करू नये त्या गोष्टी त्याने केल्या. आणि त्या गोष्टी जर कोणत्या आहेत तर वचन सांगते की तो धूप वेदीवर जाण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. लक्ष द्या, जे काम परमेश्वर देवाने करण्यासाठी सांगितलेलं आहे ते करण्याऐवजी जे काम परमेश्वराने सांगितलेलं नाहीये ते जर करत आहे एखादा पुढारी, एखादा अधिपती, तर अशा प्रकारच्या पुढाऱ्याला, अशा प्रकारच्या अधिपतीला परमेश्वर देव जो आहे ना विरोध करतो आणि इथपर्यंत विरोध करतो की त्याला तडाखा देखील देतो. लक्ष द्या, परमेश्वर देव काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की ह्या ठिकाणी उज्जिया जो राजा आहे त्याला कोड फुटलं. ह्या ठिकाणी जे काम त्याचं नव्हतं ते काम त्याने करू नये म्हणून त्याला त्या ठिकाणी सांगण्यात देखील आलं होतं याचकांच्या माध्यमातून. पण वचन सांगते की तो याजकांवरती जे आहे ना संतापला. त्याने मर्यादेचं उल्लंघन जे आहे ते केलेलं आहे. जी मर्यादा देवाने त्याला लावून दिलेली होती अधिपती या नात्याने, त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन त्याने परमेश्वर देवाला, आपण पाहतो की ह्या ठिकाणी काय केलं माहिती का,
त्याने त्या ठिकाणी परमेश्वर देवाला विरोध करण्याकरता आपण पाहतो की संधी दिली. वचन सांगते की तो आमरण कोडी राहिला आणि त्याला त्याच्या पदावरून जे आहे ते देवाने काय केलं माहिती का, खाली आणलं आणि त्याच्या जागेवरती त्याचा मुलगा योथाम जो आहे ना, त्याला त्या ठिकाणी राजकारभार जो आहे तो सोपून देण्यात आला देशाचा. आणि त्याचा मुलगा त्या ठिकाणी जो आहे ना, योथाम, हा त्या ठिकाणी त्याच्या जागेवरती अधिपती झालेला आपल्याला पाहिलं होतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पवित्र शास्त्रातून आपल्याला असे अनेक पुढारी जे आहेत ते दिसून येतात, ज्यांच्याकडे पाहून आपण आपल्या स्वतःमध्ये जे आहे ना करेक्शन जे आहे ते पवित्र आत्म्याच्या सहाय्याने करून घेतले पाहिजे. जर देवाने आपल्याला निवडलेला आहे तर आपली निवड ही का आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपली निवड जर देवाने एका विशिष्ट कामासाठी केलेली आहे तर तेच काम आपण करत राहावं. ज्या कामासाठी देवाने आपली निवड केलेली नाहीये ते काम आपण करून देवाला आपला विरोधी जे आहे ते करून घेऊ नये. आज अनेक पुढाऱ्यांनी जे आहे स्वतःच्या ठाई गर्व जे आहे ना किंवा स्वतःच्या ठाई असलेला जो अभिमान आहे त्याला काम करू दिलं आणि देवाच्या राज्याला अडखळाचं कारण ते ठरलं आणि देवाने त्यांना जे आहे ना त्यांच्या पदावरून खाली आणलं. का माहिती का? कारण त्यांच्या ठाई असलेला अभिमान, त्यांच्या ठाई असलेला गर्व देवाकरता आणि देवाच्या राज्याकरता अडखळाचं कारण ठरलं. आपण पाहतो की नबुकदनेस्सर राजा त्याने देखील अभिमान, त्याने देखील गर्व केला. उजिया राजा त्याने देखील गर्व केला, तो बिघडला. वचन सांगते की तो फार समर्थ झाला आणि तो उन्मत्त झाला आणि तो काय झाला नाही, त्याचं हृदय बिघडलं आणि त्याने मंदिरामध्ये जाऊन धूप जाळण्याचा त्या ठिकाणी पुरेपूर आपण पाहतो की प्रयत्न केला. त्याचे परिणाम त्याला ठिकाणी भोगावे लागले. लक्षात द्या, आज देखील असे पुढारी आहे ख्रिस्ती जगामध्ये, आज देखील अशा प्रकारचे पुढारी आहे आणि त्यांना देव आज देखील विरोध करत आहे. पण ते त्या ठिकाणी आत्मिकरित्या देवाबरोबर चालायचं सोडून आपण पाहतो की त्या विरोधामध्ये ते अडकलेले आहे. लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या स्वतःच्या हृदयाची तपासणी करायची आहे आणि देवाला आपण खऱ्या रीतीने हे सांगायचं आहे, हे बोलायचं, देवा जर माझ्या ठाई अभिमान असेल, माझ्या ठाई गर्व असेल तर मला तू मदत कर, त्यातून बाहेर निघण्याकरता किंवा ते काढून टाकण्याकरता मला विरोध करू नको. तर मला काय करतो, मला यातून जे आहे ते तू बाहेर काढ. लक्ष द्या, अशा प्रकारची प्रार्थना ही आपण केली पाहिजे, कारण आपण पुढारी आहोत, आपण सर्वजण पुढारी आहोत. लक्ष द्या, आता आपण बाळ नाहीये की आपल्याला काय म्हणता असं हलकं अन्न जे आहे ते खायला. आता आपण पुढारी आहोत. आता आपल्याला जड अन्न खायला जे आहे ते शिकलं पाहिजे. लक्ष द्या, जड अन्न काय आहे, आपल्या ठाई गर्व असेल, आपल्या ठाई अभिमान असेल तर ते काढून टाकलं पाहिजे, कारण गर्व अभिमान काही कामाचं नाही. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाने कोणत्या गोष्टीवरती गर्व केला, सर्व राजपाट बघून त्याने गर्व केला. या ठिकाणी आपण पाहतो की उजिया राजाने कोणत्या गोष्टीने गर्व केला, त्याला असं वाटलं की आता मी फार काय झालो, समर्थ झालेला आहे, आता कोणत्याच गोष्टीची. लक्ष द्या, वचन काय सांगतं माहिती का, देवाला गर्विष्ठ, देवाला अभिमानी पुढारी लोक मुळीच आवडत नाही, त्यांना तो जो आहे तो विरोध करतो. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, देव हा अधिपतींना खाली का आणतो, त्याचा मुद्दा क्रमांक 2 लिहा. कारण देवाच्या आज्ञेचं पालन जे आहे ते करत नाही, म्हणून त्यांना जे आहे ना देव खाली आणतो. मुद्दा क्रमांक 2 लिहा. अधिपती किंवा पुढारी देवाच्या आज्ञाचं पालन जे आहे ते करत नाही, म्हणून देव त्यांना खाली आणतो. आणि बरोबर वचन वाचूया आपण यावेळेला. कोणीतरी वचन वाचलं ते मला मदत करा. 1 शमूएल 15 अध्याय आणि वचन 23 पहा. त्या ठिकाणी देव कोणत्या गोष्टी ह्या अधिपतीकडनं अपेक्षित करत होतो आणि त्याची पूर्णता जी ती झाली नाही त्या अधिपतीकडनं, त्या पुढाऱ्याकडनं, आणि म्हणून देवाने त्याला जे आहे ते खाली आणलं. कोणीतरी 1 शमूएल 15 अध्याय आणि वचन 26 पहा. शमूएल सौलास म्हणाला, मी तुझ्या बरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे आणि परमेश्वराने इस्रायेलवरील राजपदावरून तुला झुगारले आहे. व्हेरी गुड.
आता ह्या ठिकाणी पहा, वचन सांगतं की शमूएल हा इस्रायलाचा जो अधिपती आहे, राजा आहे, पुढारी आहे, ज्याचं नाव शाऊल आहे, त्याला शमूएल म्हणत आहे की मी तुझ्या बरोबर येणार नाही. आणि काय येणार नाही, त्याचं कारण काय आहे? तर जी गोष्ट परमेश्वर देवाने सांगितलेली होती करण्याकरता तिचं पालन जे आहे ते शाऊलाने केलं नाही. हे वचन वाचलं तर आपल्याला स्पष्टपणे सांगतं, कारण तो परमेश्वराचा शब्द जो आहे तो झुगारला आहे. आणि आज देखील अनेक पुढारी वर्तमान समयामध्ये देवाच्या सेवेमध्ये परमेश्वर देवाचा शब्द जे आहे ना तो झुगारताना आपल्याला दिसून येतो. इथं वचन सांगत आहे, आणि त्याने परमेश्वराचा शब्द हा झुगारला असल्या कारणामुळे, त्याने परमेश्वराच्या शब्दाचं आज्ञेचं पालन न केलं असल्या कारणामुळं आता त्याला परमेश्वर देव त्याच्या पदावरून जे आहे ते खाली आणत आहे. आणि शमूएल त्याला स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वराने इस्रायलाच्या पदावरून तुला स्थान भ्रष्ट केले किंवा तुला झुगारून टाकलेला आहे. ज्या वेळेला एखादा अधिपती, ज्या वेळेला एखादा पुढारी देवाच्या सेवेमध्ये देवाच्या आज्ञेचं पालन न करता देवाच्या आज्ञा झुगारून टाकतो, त्यावेळेला देव हा त्या पुढाऱ्याला, त्या अधिपतीला जे आहे विरोध करत असतो. आणि इथपर्यंत विरोध करतो की त्याला त्याच्या पदावरून जे आहे परमेश्वर देव काय करतो, खाली आणतात. आज वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचे पुढारी आहे. देवाचं वचन सांगतं की पवित्र शास्त्रामध्ये देखील अशा प्रकारचे पुढारी आहे. फक्त राजा शाऊल जो आहे हा एकटाच पुढारी नाहीये की ज्याला परमेश्वर देवाने त्याच्या पदावरून खाली आणलं, त्याने देवाचे शब्द झुगारले असल्या कारणामुळं आणखीन एक पुढारी आपल्याला पाहायला भेटतो, ज्याला आपण पहिले राजे 11 अध्याय आपण काढूया. पहिले राजे 11 अध्याय आणि त्याचं 9 ते 11 वचन पहा काय म्हणत आहे. त्या ठिकाणी आणखीन एका पुढाऱ्याचं नाव आहे. पहिले राजे 11 अध्याय आणि 9 ते 11 वचन पहा. सलमोनाचे मन इस्रायलचा देव परमेश्वर याच्याकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला. त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते. त्याला या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नकोस, पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही. यास्त परमेश्वर सलमोनाला म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केलेस, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन. व्हेरी गुड. बघा वचन काय सांगत आहे की शाऊल ह्या ठिकाणी वचन सांगत आहे की शल्मोन हा एक अधिपती होता. शल्मोन हा एक पुढारी होता आणि परमेश्वर देवाने त्याला इस्रायलाचं पुढारपण जे आहे ते सोपवलेलं होतं. पण ज्या गोष्टी देवाने त्याला दोनदा दर्शन देऊन सांगितलेलं होतं ना, काय सांगितलं म्हणजे का वचन सांगत आहे की परमेश्वराचा कोप, परमेश्वर त्याच्यावरती कोपला, त्याचे दोनदा दर्शन त्याला झाले होते. आणि त्याला काय सांगण्यात आलं माहिती का? त्याला सांगण्यात आलेलं होतं की तुझा देव परमेश्वर सोडून अन्य देवांच्या नादी जे आहे ते लागू नको. पण त्याने परमेश्वर देवाच्या आज्ञा झुगारून दिल्या. वचन सांगते की त्याने परमेश्वर देवाची आज्ञा जी आहे ती पाळली नाही. वचन सांगते त्या ठिकाणी की वचन 11 मध्ये यास तो परमेश्वर शल्मोनाला म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळता असे आचरण तू केले, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला काय करणार आहे, देणार आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला एक पुढारी परमेश्वर देवाच्या आज्ञा झुगारून लावतो आणि स्वतःच्या मनाप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये काम करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला परमेश्वर देव त्या पुढाऱ्याला जे आहे ना विरोध करायला सुरुवात करतो. लक्षात घ्या, देवाने आपल्याला कोणत्या गोष्टी करण्यासाठी पाचारलेला आहे आणि कोणत्या गोष्टी आपण कराव्या ही देवाची इच्छा आहे हे त्या पुढाऱ्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तो पवित्र आत्मा हा आपल्याला देवाच्या इच्छेनुसार देवाच्या राज्यामध्ये आपण अधिपती या नात्याने किंवा पुढारी या नात्याने काम करावं यासाठी दिलेलं आहे. कारण ज्या वेळेला आपण
प्रेषणाचं कृत्य वाचतो त्यावेळेला वचन सांगतं की पवित्र आत्मा हा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. बघा, पहिला अध्याय, कोणीतरी प्रेषणाचं पुस्तक पहिला अध्याय आणि वचन 8 वाचण्यासाठी मदत करा. पहिला अध्याय आणि वचन 8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात व सर्व यहूद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. व्हेरी गुड. देवाने पुढाऱ्यांना का निवडलेलं आहे की त्यांनी देवाच्या राज्यामध्ये देवाच्या वचनानुसार पवित्र आत्म्याच्या साहाय्याने इतरांकरता उदाहरण बनावं, साक्षीचं कारण बनावं, जेणेकरून अनेक लोक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेकडून जे आहे ना, पृथ्वीच्या शेवटातून जे आहे ना, देवाच्या राज्यामध्ये येतील. त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणण्याचं काम देव हा पुढाऱ्यांच्या माध्यमातून करून घेईल. पण पुढारी आज अभिमानाने भरलेले आहे, पुढारी आज गर्वाने भरलेले आहे, पुढारी आज जे आहे ना, देवाच्या आज्ञेचं पालन करण्याऐवजी देवाच्या आज्ञा झुगारून लावण्याच्या त्या चुकीच्या आपण पाहतो की गोष्टींनी भरलेले आहे. म्हणून देव त्यांना विरोध करत आहे. शल्मोनाला देवाने का विरोध केला? कारण वचन सांगतं की ज्या गोष्टी देवाने त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने काही केलं नाही. त्याने देवाच्या आज्ञेला प्रथम स्थानावरती जे आहे ते ठेवलं नाही. तो अधिपती असताना, तो पुढारी असताना. आज देखील अशा प्रकारचे पुढारी आहेत का? हो आहे. आज देखील अशा प्रकारचे पुढारी हे आपल्याला वर्तमान समयामध्ये देवाच्या सेवेत पाहायला भेटतात, जे देवाच्या आज्ञेला प्रथम स्थानावरती ठेवत नाही, जे देवाच्या गोष्टींना प्रथम स्थानावरती ठेवत नाही, तर ते स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून त्यांच्या स्वतःच्या मनातल्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देऊन देवाच्या आज्ञांना विरोध ते करतात, देवाच्या आज्ञा झुगारून लावतात. आणि अशा प्रकारच्याच पुढाऱ्यांना देव विरोध करतो. अशा प्रकारच्याच पुढाऱ्यांना देव त्यांच्या पदावरून जे आहे ते खाली आणतो. अशा प्रकारच्याच पुढाऱ्यांचं पतन जे आहे हे होत असताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून देव अधिपत्यांना खाली का आणतो यातले 2 मुद्दे आपण शिकलेलो आहोत. आणि आपण कोणत्या वचनापासून सुरुवात केली तर याचं मुख्य वचन हे आहे लूक याचं पहिला अध्याय आणि वचन 52 मध्ये, जिथं मरिया जे आहे एक स्तोत्र गाते, एक गीत गाते. आणि तिथून आपण पाहतो की ह्या वचन आपण ऐकत आहोत, शिकत आहोत. चर्च, आपण पुढारी आहोत आणि आपल्या मध्ये मुळीच आपण कुठल्याही प्रकारे अभिमानाला जागा देऊ नये, गर्वाला आपण मुळीच जागा देऊ नये. कुठल्याही प्रकारे आपण जे आहे देवाच्या आज्ञा झुगारून लावण्याच्या त्या गोष्टींना मुळीच आपण थारा देऊ नये. तर देवाच्या इच्छेनुसार देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम करण्याकरता आपण पुढे चालत राहावे, यासाठी देवाच्या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. पवित्र आत्म्याला मोकळीक दिली पाहिजे आपल्या माध्यमातून देवाचं राज्य वाढवण्याकरता. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू.